नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये लेखिका सारिका कुलकर्णी यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. नमस्कार सारिकाजी. नमस्कार सर. मूळच्या संभाजीनगरच्या, सध्या ठाण्यात असतात. यांची 2 पुस्तकं सध्या गाजत आहेत, बेद उणे 5 आणि चित्तर बित्तर. यांनी MBA केलं ह्युमन रिसोर्समध्ये. देशात सगळीकडे फिरल्यात आपल्या कामानिमित्तानं, आजही फिरतात. त्या चांगल्या व्याख्याताही आहेत, वक्त्या आहेत चांगल्या, वेगवेगळ्या विषयांवर त्या बोलतात उत्स्फूर्तपणे. आणि यांचं बेद उणे 5 हे जे पुस्तक आहे ते खरं म्हणजे आपण काही लेखिका वगैरे असं या स्टँड घेऊन असं काही लिहिलेलं नाही त्यांनी, पण त्या पुस्तकाला भाग्य एवढं मिळालं की पहिल्याच पुस्तकाला त्यांच्या 3 पुरस्कार मिळाले. एक राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला, दुसरा मसापाचा चिवी जोशी पुरस्कार मिळाला आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा श्रीस्थानक महत्त्वाचा पुरस्कार, हाही पुरस्कार तुम्हाला मिळाला. आता खरं म्हणजे पुरस्काराच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात. पण मला एक सांगा, तुम्ही लेखनाला सुरुवात केली ही जी मराठवाड्याचाच स्वभाव आहे की तुमच्या घरातली काही अशी परंपरा की छोट्या छोट्या गोष्टींमधून विनोद निर्माण करून त्याच्याकडे वेगळ्या कुतूहलानं बघायचं आणि त्याच्यामधून आनंद निर्माण करायचा? नेमकं कसं घडलं? खरं सांगायचं तर मी अस्सल मराठवाडी आहे. बरोबर. म्हणजे मराठवाड्याचा पिंड माझ्यामध्ये अगदी माझ्या रक्ताच्या पेशीमध्ये भिनलेला आहे. जन्म औरंगाबादचा, बऱ्यापैकी म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं आयुष्य सुद्धा औरंगाबादमध्येच गेलं, संभाजीनगरमध्ये आत्ताच्या. आणि सुदैवाने माझं सासर सुद्धा संभाजीनगरच आहे. मराठवाड्याच्या माणसाचा स्वभाव जर म्हणाल ना तर म्हणजे अत्यंत गप्पिष्ट, बिलकुल बोलघेवडा. म्हणजे अजूनही हे वैशिष्ट्य मराठवाडा टिकवून आहे की अजूनही आपण समजा त्यांच्याकडे गेलो, कुणाकडेही गेलो तर खूप आनंदाने आपलं स्वागत होतं. संध्याकाळी लोकांना काय करायचा हा प्रश्न तिथं पडत नाही. तिथे लोक चावडीवरती अजूनही गप्पाच मारतात. भरपूर बोलण्याचा स्वभाव. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये लोक टिपत गेले. मी वेगवेगळे लोक माझ्या नजरेस पडत गेले. घरामध्येही स्वभाव माझ्या वडिलांचा तसा खोडकर स्वभाव होता. त्याच्यामुळे काय की वडिलांनी तुम्हाला खूप प्रोत्साहन पण दिलं वडिलांनी खूप. आणि वडील आणि आई दोघंही, म्हणजे माझी आई तशी खूप शिकलेली नाहीये, पण तरी देखील दोघांना मी कायम फक्त वाचतानाच बघितलं. आमच्या घराच्या समोरच वाचनालय होतं आणि वाचनालयातला तो जो लायब्ररियन होता तर तो अगदी आवर्जून पुस्तकं काढून द्यायचा की तुझं वय हे आहे ना तर हे तू वाचायला हवं असं. त्यामुळे तो पिंड पोचला गेला, वाचनाचा मुळात पिंड पोचला गेला. लेखनाकडे तेव्हा मी वळलेच नाही. म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या मॅगझिन्समध्ये, मासिकांमध्ये वगैरे जे काय लिहिलं असेल तेवढंच. पण मूळ मराठवाड्याच्या माणसाचा पिंड जो माझ्यात उतरलाय ना की तो खूप बोलघेवडा आहे. मराठवाड्याच्या माणसाला पान खूप आवडतं. तर पान खाता खाता त्याची जी ती बोलण्याची जी लकब आहे आणि खूप गप्पा मारण्याची जी लकब आहे, खूप बाता मारण्याची, स्टोऱ्या देणं म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो. आणि तुमचा मोठा भाऊ पण ह्याच्यातच आहे. अगदी माझा मोठा भाऊ आणि आमच्या दोघांचं कायम निरीक्षण करत राहणं लोकांचं आणि नंतर घरी आल्यानंतर ते लगेच त्याच्या नकला करून बघणं, हा आमचा खूप आवडता छंद होता जो अजूनही आम्ही जोपासला. आणि मग यातनं काय झालं की यातनं आपोआपच आतमध्ये ते भिनत गेलं. शिवाय मराठवाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर मराठवाड्यातले लेखक किंवा साहित्यिक जे लिहितात ना ते खूप दृश्यमान लिहितात. म्हणजे जे आपल्याला त्यांचं लिखाण आपल्याला दिसतं, व्हिज्युअल्स खूप. म्हणजे आता अगदी नरहर कुरुंदकरांपासून ते आत्ताचे बालाजी सुतार घ्या, प्रसाद कुमठेकर घ्या, तर हे सगळे आसाराम लोमटे घ्या. म्हणजे हे या सगळ्यांमध्ये ना, आणि आता प्रसाद कुमठेकर किंवा बालाजी सुतार यांच्या लेखनामध्ये सुद्धा एक खुमासदारपणा आहे, एक खरमरीतपणा आहे. तर तो मातीतच असावा कदाचित आणि त्याच्यामुळे तो माझ्यामध्ये पण आला. आणि जेव्हा लिहायला लागले त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मी लिहायला सुरुवात केली. 2020 पासून खरं तर मी यामध्ये तशी ऍक्टिव्हली आले. म्हणजे आतापर्यंत माझे पती भूषण कुलकर्णी हे मला खूप वेळा सांगायचे की तू लिही, तुला तो पिंड आहे. कोविड काळामध्ये कसं झालं की मी आपल्या सोशल मीडियावरती, समाज माध्यमांवरती लिहायला सुरुवात केली आणि तेव्हा लक्षात आलं की लोक खूप निराश झालेत, खूप थकलेले आहेत आणि अशा वेळेला मग त्यांना अजून दुःख देणारं काही असायला नको.
थोडंसं त्यांना हसवणारं, त्यांचे ओठ म्हणजे हलवणारं असं काहीतरी आपण लिहायला हवं असं वाटलं. आणि त्याच्यामुळे रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या कुलकर्णी काका काकू ह्या नावांनी मी लिहायला सुरुवात केली. आणि ते लोकांना इतकं आवडत गेलं. हास्यप्रधान लेखन हे 2 गोष्टींमधनं, म्हणजे विनोद हा 2 गोष्टींमधनं जन्माला येतो. एक तर आत्यंतिक करुणा, म्हणजे खूप टोकाची करुणा असेल ना तर त्याच्यामधनं ब्लॅक कॉमेडी सारखं किंवा डार्क कॉमेडी सारखं काहीतरी जन्माला येत असावं. आणि दुसरं, तुम्ही मनातनं खूप आनंदी असाल तर. माझा पिंडच मुळात खूप आनंदी माणसाचा आहे. बिलकुल. आणि तुमच्याकडे जे कुतूहल आहे, सहृदयता आहे, त्यामुळे त्या प्रत्येक माणसाचा जो स्वभाव आहे तो तुम्ही सहवेदनेने म्हणजे असं जाणून घेता, नाही का? बेदुणे पाच असं निर्माण झालं. आणि तुम्ही एके ठिकाणी म्हटलंय की तुमच्या पतीनी आणि मुलगीने, वैष्णवी ना तिचं वैष्णवी नाव, दोघांनी तुम्हाला संपादनात मदत केली. खरंच, अगदी खरंच. म्हणजे बरेचसे लेख असे होते की त्यांचे पहिले म्हणजे वाचक तेच दोघं जण घरामध्ये. कारण मुकेश माचकर सरांनी जेव्हा ऑफर दिली तेव्हा पहिल्यांदा प्रश्न हा पडला की मी लिहायचं काय ह्याच्यामध्ये. कारण माझ्याकडे असं कुठली लेखमाला लिहिण्याचा वगैरे अनुभव नव्हता. छंद म्हणून लिहिणं ही गोष्ट वेगळी. काही अगदी आपसूक जन्माला आलेल्या कथा होत्या, त्या हंस शब्दालयमध्ये तोपर्यंत येऊन गेलेल्या होत्या. पण असं काही मी तोपर्यंत लिहिलेलं नव्हतं. आणि मुकेश माचकर सरांनीच मग तो प्रश्न सोडवला. ते म्हणाले की तुम्ही कुलकर्णी काका काकू जे फेसबुकवर लिहिताय ना ते थोडंसं मोठं करून तुम्ही इथे करा, म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटना तुमच्या मिश्किल नजरेने टिपा. बिलकुल. आणि मग नाव काय ठेवायचं त्याचं, तर एका सर्वसामान्य स्त्रीच्या नजरेतनं ती गोष्ट मी लिहितीये. सर्वसामान्य स्त्री महाराष्ट्रातली कधीही गोष्ट घडलेली जशीच्या तशी सांगत नाही. ती एकाचे 2 करेल, 2चे 4 करेल. म्हणून त्याचं नाव झालं बेदुणे 5. असं ते वाढून सांगितलेल्या गोष्टी म्हणून त्या आहेत बेदुणे 5. मला बिलकुल. काही लोकांना वाटतं की समाज माध्यम भरण पोषण करतात, तर ते मला काय वाटत नाही. आणि तुमच्या एका लेखामध्ये आहे की फेसबुकवर किंवा त्या इंस्टाग्रामवर मोठे क्रांतिकारक असतात लोक, पण प्रत्यक्ष ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी ततपप होतो, असं एका लेखामध्ये तुमचं वर्णन आहे. तर तुम्हाला ना सारिका काय वाटतं की सोशल मीडिया जो आहे त्याचं भवितव्य काय आहे, म्हणजे लेखनाच्या तुलनेमध्ये? समाज माध्यमांनीच जन्माला घातलेली मी लेखिका आहे सर. बरं. तर त्याच्यामुळे तसं म्हटलं तर ते आपल्यावरती आहे. मला असं वाटतं की कसं वापरावं हे आपल्यावरती. माझी तुम्हाला गंमत वाटेल सर की दोन्ही पुस्तकं म्हणजे बेदुणे 5 आणि चित्तरबित्तर याचे सगळ्यात जास्त वाचक आणि सगळ्यात जास्त खरीददार हे दोन्ही सोशल माध्यमांवरचेच आहेत. तुम्ही एका लेखात म्हटलंय की मिठा बोलना मना है, असा मराठी माणसाचा गुण आहे आणि भांडण ही एक कला आहे वगैरे, ह्याच्याबद्दल थोडं सांग. आता काय की मला खरंच असं वाटतं की मिठा बोलला मना आहे हे मराठी माणसाचं ना असं ब्रीद वाक्य हवं. कारण खूप अनुभव पण आपण घेतो रोजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मिठा बोलणं, मराठी माणसाला ना एखाद्याचं कौतुक करणं किंवा गोड बोलणं हे म्हणजे ना आपलं काळीच काढून दिल्यासारखं वाटतं. आणि मी त्याच्यामध्ये म्हणजे बेदुणे 5 मधल्या एका लेखामध्ये हे उद्धृत पण केलंय की मी वॉशिंग्टनला गेले होते आणि तिथे जे मेट्रो स्टेशन होतं त्या मेट्रो स्टेशनमधनं मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. आणि मला काही कुठे पाटी दिसली नाही कुठल्या बाजूला जायचंय, म्हणून मग मी एका माणसाला इंग्रजीमध्येच विचारलं की तिकडे कसं जायचं. तर त्या माणसाने मला जितक्या तिरस्काराने माझ्याकडे बघता येईल तितक्या तिरस्काराने त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि फक्त असं दाखवलं म्हणजे इकडे पाटी आहे. मी त्याला पटकन मराठीमध्ये विचारलं तुम्ही मराठी का? तर तो म्हणाला की तुम्ही कसं काय ओळखलं? म्हटलं एकदम पद्धतशीरपणे चेहऱ्यावरती हा तुसडा आविर्भाव मराठी माणूस सोडून दुसरा कोणी आणू शकत नाही. तर त्याच्यामुळे हे खरं आहे अगदी की मराठी माणसाला ना थोडंसं एकमेकांचं कौतुक करणं, गोड बोलणं ह्याच्यासाठी थोडा त्रास होतो. पण मला तो बऱ्याचदा ना कणखरपणा वाटतो. कौतुक करतोय मराठी माणूस. अगदी 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 त्या बाबतीत काही प्रश्न. 3 पुरस्कार तर मिळालेच आहेत आणि तुम्ही बेदुणे 5 म्हटले, अजून किती मिळतील माहित नाही, पण 2 तरी मला दिसतात वगैरे. या गप्पा अशाच पुढे चालू ठेवू, तोपर्यंत थोडीशी विश्रांती.
मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात आपण बोलत आहोत सारिका कुलकर्णी यांच्याशी. नमस्कार पुन्हा एकदा. तुमची एक ना सारिका, मला सगळ्यात आवडलेली कथा, तिचं नाव तांतेर साडी, आणि मला वाटतं हंसच्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली होती, बरोबर, काही वर्षांपूर्वी. तर ती तांतेर साडी तुमची म्हणजे लेखनाची एक वेगळीच बाजू दिसली त्याच्यामध्ये. इतकी तरल, इतकं स्त्रीमनाचं भावपूर्ण दर्शन आणि संवेदनशीलता. तर ही तुम्हाला कथा कशी सुचली आणि लेखनाचा हा एक वेगळा तुमचा बाज कसा अवतरला, त्याबद्दल थोडं सांगा. तातेर साडी ही कथा खरं तर जन्माला आली कलकत्त्यात. आम्ही काही वर्ष कलकत्त्यामध्ये पण पोस्टेड होती. तर ही तातेर साडी, तिकडे जो उच्चार आहे तो मी सांगितला, तातेर साडी. तर तात म्हणजे कॉटन, कापूस. करेक्ट. तर त्याची विणलेली जी साडी ती तातेर साडी. तातेर साडीचं वैशिष्ट्य असं असतं ना की तातेर साडी आधी खळ असते त्याला आणि त्याच्यामुळे कडक असते एकदम, आणि नंतर जेव्हा आपण जशी जशी ती धुऊ तशी तशी ती मऊ मऊ होत जाते. तसंच माणसाचं असतं की माणसं पहिल्यांदा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ती कडक असतात आणि नंतर नंतर आपल्याला त्यांच्यातला जो मऊ कापूस आहे ना तो जाणवत जातो. तर माझी एक अगदी लहानपणीपासूनची मैत्रीण, दिसायला रोडार्थानी तसं म्हटलं तर दिसायला ती तितकीशी चांगली नव्हती, म्हणजे चेहरा वगैरे हे असं खूप पुरुषी सर्वसामान्य असं होतं. आणि आपल्याकडे तो एक खूप टॅबू आहे की दिसणं कसं आहे ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तिला तो खूप कॉम्प्लेक्स होता आणि तिला तिच्या घरामधनं सुद्धा तो कॉम्प्लेक्स खूप दिला गेला होता, तिच्या अगदी आई वडिलांनी सुद्धा. ती अत्यंत हुशार मुलगी आणि नंतर नंतर तर तिने तिच्या क्षेत्रामध्ये एवढं नाव कमावलं. लग्न वगैरे काही केलं नाही तिने. मला प्रत्येक वेळी जेव्हा ती अभ्यास करायची, कशात गुंतलेली असायची, तेव्हा ती मला प्रचंड सुंदर दिसायची. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. मग मला असं वाटायला लागलं तेव्हापासूनच, मला हे असं वाटत की हिला कोणीतरी सुंदर म्हटलं पाहिजे, ही इतकी छान दिसते ही कामं करताना. मग ते तातेर साडीमध्ये बाहेर आलं. अरे वा, खरंच ती आतली सुंदरता तिची चेहऱ्यावरती येते, याच्यातच त्या कथेचा शेवट होतो. आणि मला एक जाणवलं की बंगाली माणूस आणि मराठी माणूस यांच्यामध्ये एक काही समान धागे आहेत, ते म्हणजे कलाप्रेम, कलेबद्दल प्रचंड. म्हणजे तिथे मी बघितलं नंदन थिएटरच्या पायरीवर सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात. म्हणजे कवी असतात, चित्रकार असतात, संगीतकार असतात, शिल्पकार असतात, आणि ते एकमेकांशी जो संवाद करतात ना, खरोखरच ते दृश्य आणि खूप मनाला समाधान देणार, खूप समाधान देणार. म्हणजे मी एक छोटंसं अगदी हे सांगते त्यातलं की माझ्या मुलीला मी तिथे नृत्याच्या क्लासला घातलं होतं. लहान होती तेव्हा, ती 5-5.5 वर्षांची असेल. तर संध्याकाळी क्लासला तिच्या गेल्यानंतर ना मी तासभर तिथनं हलूच शकायची नाही. ती एक अरविंदो स्कूल म्हणून एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये संध्याकाळी हे सगळे छंदाचे क्लासेस चालायचे. एक तर मूळ तिथे म्हणजे छंद नसणं म्हणजे तुमचा अपमान आहे. तुम्हाला छंद हवाच, म्हणजे कला तुमच्या श्वास घेण्या इतकी गरजेची आहे असं तिथल्या लोकांना वाटतं, जे महाराष्ट्रातल्या लोकांनाही वाटतं. आणि तिथून जाताना ना त्या शाळेच्या अवतीभोवती सगळीकडे एकीकडनं तबल्याचा सूर येत असायचा, एकीकडनं घुंगरांचा आवाज येत असायचा, एकीकडनं पेटीचा आवाज येत असायचा. म्हणजे ती तुमची संध्याकाळ इतकी सुंदर आणि इतकी सुरमयी होऊन जायची की त्यातनं हलावंसं वाटायचं नाही असं. तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बंगालचं समाजभान सुद्धा तीव्र आहे आणि महाराष्ट्राचंही आहे, बरोबर. आता हे मी का सांगतो की तुमचे काही जी चित्तर मधली व्यक्तिचित्र आहेत, तर तुम्ही म्हणजे सहानुभव दाखवलाय, पण तुमची लेखणी धारदार आहे. उदाहरणार्थ तोडगे बाबा किंवा दुसरं ते पितळे, हा कसा समाजाशी जुळून घेतलेला माणूस आहे, पण शंकासूर वगैरे. तुम्हाला काय वाटतं हे सगळं समाजात जे चाललेलं आहे, विशेषतः तोडगे बाबांसारखे लोक, आता तर खूप बातम्या यायला लागल्यात, तर ते काय वाढतच जाणार की त्याच्यावर तोडगा काय? म्हणजे तोडगे बाबावरती तोडगा काय असं झालं ते. तर काय की मला असं वाटतं ना सर की तोडगे बाबासारख्या माणसांना संधी आपल्या समाजात मिळते, हे मला तर आपल्या समाजाचं दुर्दैव वाटतं. आणि खरं सांगायचं तर ना ह्या सगळ्याच्या मुळाशी मला ना भीती वाटते, भीती असते. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक भीती दाटलेली आहे आणि ह्या भीतीपोटी आता तुम्ही जर बघाल ना तर देवस्थानांना सुद्धा तेवढीच गर्दी आहे.
कुठल्याही देवस्थानाला जा, सुट्टीमध्ये जा, नाही तर अशाही बाकीच्याही कुठल्या मोसमात जा, तर तिथे गर्दी आहेच आहे. आणि ही कशापायी आहे गर्दी? असुरक्षितता. असुरक्षितता आणि भीती. असहाय्यता. हो, अगदी अगदी. म्हणजे आणि ही वाढतच जाणार आहे. कारण आपण माणसाचा एकमेकाशी कनेक्ट तुटला की मग त्याला दुसऱ्या कशाचा तरी हात पकडायची इच्छा होते. बिलकुल. आणि मग ही हात पकडण्याची साधनं तो शोधत राहतो. मग कधी त्याला त्याच्यामध्ये देव हा एक साधन वाटतो, कधी असे तोडगे बाबासारखी माणसं त्याला साधन वाटतात, किंवा असं काहीतरी त्याला समोर दिसत राहतं. शंकासूर हे जे त्याच्यातलं पात्र आलेलं आहे ते पण अशातनच जन्माला आलेलं आहे की त्याला का शंका पडतात सारख्या. तर कारण त्याला आपण मुळात आपल्या समाजामध्ये मला असं वाटतं ना की पहिल्यांदा समोरच्यावरती अविश्वास दाखवायला शिकवतो. विश्वास ही आपली मूळ भावना नाहीये. मूळ भावना आपण काय शिकवतो की समोरच्यावरती अविश्वास, समोरचा चोरच असला पाहिजे किंवा समोरचा आपल्याला मारायलाच आपल्याबद्दल वावगच बोलायला आलेला असला पाहिजे. मला तसं वाटत नाही. पण शंकासुराला मूळ ते वाटतंय की समोरचा माणूस हा शंकास्पदच आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वावगच आहे आणि मला ती शंका बोलून दाखवली पाहिजे. ते मला आधी त्याच्याकडनं समजावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तो तसा वागतोय. म्हणजे नकारार्थी दृष्टिकोन सगळ्याकडे बघण्याचा. आणि याची कारण मला तीच वाटतात की याच्यामध्ये असुरक्षितता, भय कशाचं तरी, आणि ते वाढत जाणार आहे. मग अशा वेळी पुस्तकांचा हात धरावा का? काय वाटतं प्रश्नच नाहीये. त्याच्यापासून आपण आम्ही तर धरत होतो. असं मन एकदम उदास झालं किंवा असहाय्य वाटलं तर उपाय काय, तोडगा काय, तर पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करायची. अगदी खरंच नाही का? अजूनही लोक आता ठीक आहे, म्हणजे लोकांचं मला असं वाटतं की करमणुकीचं फॉर्मॅट बदललाय, पण लोक अजूनही त्याच्यापासून बाजूला जाण्यासाठी करमणूकच शोधतायत. फक्त ती करमणूक पुस्तकांवरती यावी असं मला थोडंसं वाटतं, कारण आपला सोशल मीडिया, समाज माध्यम हा काही त्याचा पर्याय होऊ शकत. अविनाश कोयनेकर सारखा कवी आहे, त्याचा दंडकारुण्य नावाचा संग्रह आहे कविता, त्या वाचल्यावर मला वाटतं की अरे हे आदिवासी जीवन मला पण म्हणजे फील होतंय वगैरे. ही पुस्तकं काम करतात, नाही का? अगदीच पुस्तकं काम करतात. आणि पुस्तकं काम करतात म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगते की बेदुणे 5 वरतीच काही आलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यामधली एक प्रतिक्रिया ती कशी काम करतात पुस्तकं ह्याच्यासाठी सांगते की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि मला फोन केला. मला म्हणाले की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड निराश आहे, कारण नोकऱ्या इतक्या जात आहेत आणि पुढच्या नोकरी जाण्याच्या यादीमध्ये माझं नाव आहे. अच्छा. आणि मी रोज घरी आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये फक्त हाच विचार येतो की आता उद्या मी ऑफिसला जाऊ शकेन की नाही जाणार. पण तुमचं हा पुस्तक माझ्या हातात पडलं. पुस्तक इतकं आनंदी आणि इतकं हसरंय म्हणाले की मी रोज ते पुस्तक माझ्या उशाला घेऊन झोपतो की सकाळी उठताना कदाचित त्यातला आनंद माझ्या हातमध्ये गेलेला असेल. तर म्हणजे ह्याचा अर्थ की पुस्तक तुम्हाला देतंय काहीतरी, तर पुस्तकं आपल्या जवळ केलीच पाहिजेत. पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. खरंच. आणि हाच आनंद सगळीकडे समाजात पसरत जावो, ही सकारात्मकता वाढीला लागो, अशा सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुढच्या भागाकडे वळण्यापूर्वी थोडीशी विश्रांती. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनः प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. पुन्हा एकदा आपण संवाद सुरू करत आहोत सारिका कुलकर्णी यांच्याशी. आता लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांपासून आपण उदाहरणं बघत आलो, म्हणजे लिहिण्यातली. स्मृतिचित्रांमध्ये छान विनोद आहे, किंवा आमच्या बहिणाबाईंच्या कविता, किंवा आता तुम्हाला सांगाल वंदना लागू किंवा मंगला गोडबोले, मंगलाताई गोडबोलेंचं लिखाण, आता तुम्ही आला आहात वगैरे, हे फक्त अपवादच मानायचे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बायकांनी विनोदाकडे अजून वळलं पाहिजे का? मला असं बऱ्याचदा वाटतं ना की लिखाणामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच असू नये. पण हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की हा भेद असला तर कुठल्या बाबतीत असू शकतो की बायकांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यामुळे जेव्हा त्या ते मांडतील तेव्हाही तो त्या वेगळ्या पद्धतीने मांडतील.
पण मला असं वाटतं ना, आतापर्यंत बायका ज्या लिहित आल्यात तर त्या व्यक्त होण्यासाठी लिहित आहेत. म्हणजे फार काही त्यांनी आतापर्यंत असं आपला रूढार्थाने जो लेखनाचा प्रवास आहे तो सोडून बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये फार मुसाफिरी केलेली दिसत नाही. अगदी तुम्ही विनोदी म्हणताय तसंच रहस्य कथांमध्ये तरी कुठे फार बायका आहेत. हो ना. म्हणजे थरार कथांमध्ये तरी कुठे फार बायका आहेत. तर असे वेगळ्या वाटा त्यांनी जोखाळल्याच नाहीयेत अजून, म्हणजे बघितलेल्याच नाही. याचं कारण मूळ हे वाटतं मला की व्यक्त होणं, म्हणजे आता कविता म्हणा किंवा कथा म्हणा, ललित म्हणा, हे सगळं व्यक्त होण्याचं माध्यम आहे त्यांचं. बिलकुल बिलकुल. व्यक्त होण्यातनं जेव्हा त्या लेखनावरती येतील तेव्हा कदाचित त्यांना विनोद सापडेल. हो. आता तुम्ही ना सारिका खूप जसं लिहिता तसं तुम्ही अलीकडे काही ठिकाणी जात असता कार्यक्रमांना वगैरे, कथाकथन वगैरे किंवा व्यक्तिचित्र तुमची सादर करता. तसं मध्यंतरी मी तुमच्याबद्दल एक वाचलं असं की चिंचणीला तुम्ही गेला होता. पालघर तालुक्यात ते गाव आहे. मी पण जाऊन आलोय बरं का चिंचणीला. सुंदर गाव आहे, खूप छानच गाव आहे ते. आणि तिथली मुख्य म्हणजे माणसं आणि तो निसर्ग. तर तिथे तुमच्या व्यक्तिचित्रांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता शहरी प्रतिसाद आणि हा एका छोट्याशा गावातला प्रतिसाद, ह्याच्यामध्ये फरक जाणवला तुम्हाला? काय काय झालं? चिंचणीचा अनुभव सांगते. काशीनाथ भाई पाटील म्हणून चिंचणीच्या दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा मला फोन आला. तेव्हा माझी चित्तर बित्तरची जी लेखमाला आहे ती चालू होती मार्मिकमध्ये. आणि ती चालू असतानाच त्यांचा फोन आला. कोणीतरी, मला वाटतं साबी परेरांनीच माझं नाव त्यांना रिकमेंड केलं होतं. कारण मी व्याख्यानं बऱ्यापैकी देते सगळीकडे. तर त्यांनी ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे व्याख्यान द्यायला याल का? म्हटलं हो येते. आणि म्हणाले पण विनोदी व्याख्यान पाहिजे. अरे वा. असं हसवून सोडा. बरोबर. हसवून सोडा. त्यांना म्हटलं मग तुम्ही स्टँडअप कॉमेडियन बोलवा, कारण मला ते जमणार नाही. हसवून सोडा हा काही माझा पिंड नाहीये. तर मग ते म्हणाले तुम्ही काय करू शकता, आम्हाला तुम्हालाच बोलवायचंय. मी तुमचं लिखाण वाचलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हालाच बोलवायचंय. तर त्यांना म्हटलं मी अभिवाचन करू शकते. चित्तर बित्तर मधली जी व्यक्तिचित्र आहे ती पसंतीस उतरलेली आहेत लोकांची, त्याचं अभिवाचन करू शकते. तर त्या माणसांनी ज्या पद्धतीनं स्वागत केलं माझं तिथे गेल्यानंतर, मी एकदम आश्चर्यचकित झाले की वाचक अजूनही लेखकाला किंवा एखाद्या व्याख्यात्याला या ठिकाणी बघतात. हा खूप आश्चर्याची गोष्ट होती माझ्यासाठी. मला असं वाटायचं की आतापर्यंत फक्त शहरी लोकच वाचतात, गावातले लोक फार वाचत नाहीत, असा एक माझा समज होता. तो समजच मुळातून तिथून उखडला गेला. 2 व्यक्तिचित्र तुम्ही वाचली, मुदुबिद्री काका काकू आणि टिंग टिंग भास्कर. 3 वाचली. इनफॅक्ट एक दमदार म्हणून एक छोटंसं कॅरेक्टर ते पण वाचलं तिथे. आणि त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद तिथे मिळाला की लोकांनी त्याच्यानंतर उठून 5 मिनिटं टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर सुद्धा जवळपास तिथे म्हणजे बेदुणे 5 पुस्तक तेव्हा झालेलं होतं, त्याला पुरस्कार वेगवेगळे मिळाले होते. त्यांनी ती पुस्तकं मागवून घेतली. 40-45 पुस्तकं साधारण तिथे त्या दिवशी विकली गेली. आणि ती वाचून नंतर अजूनही लोकांचे अभिप्राय त्यावरती येत आहेत. आणि लोक म्हणजे रिलेट करत होते की अरे हे मुदुबिद्री काका काकूंमधलं हे जे वैशिष्ट्य आहे ना, तुम्ही आमच्या ह्या लोकांकडे बघून लिहिलंय, किंवा तुम्ही आमच्या नानांवरती लिहा. म्हणजे त्यांना ते इतकं छान वाटत होतं. ते जे इंटरॅक्शन किंवा ती जी चर्चा आहे तीच त्यांना इतकी छान वाटत होती. आणि त्या लोकांचं ते छान असणं मला छान वाटत होतं. लेखकाला असं प्रेम मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट. आजच्या काळात तर खूप भाग्याची गोष्ट आहे. मग तुम्हाला सारिका असेही अनुभव आले असतील की काय हो आमच्यावर लिहिलं काय हे वगैरे असे, म्हणजे खरं म्हणजे काय संबंध नाही, पण असे असणार काय काय जरा सांगा ना. थोडेसे घाबरलेले असतात मला की त्यांना असं वाटतं की मी कोणाकडनं तरी बघून मी लिहितीये किंवा अमुक एक कॅरेक्टर बघितलंय आणि ते मी लिहिलंय असं त्यांना खूप वाटतं. एक तर आमच्या ओळखीच्या काकू आहेत, त्यांचा मला फोन आला. याच्यामध्ये ना रोतिजा म्हणून एक पात्र आहे म्हणजे याच्यामध्ये, ती सारखी रडते. कशासाठी ही सारखी रडते. रडणं हा ती खूप सहानुभूती असलेली, सहअनुभूती असलेली मुलगी आहे, त्याच्यामुळे ती सारखी रडते. आणि ती रडत असताना मग खूप त्रास होतो, सगळ्यांना कळतच नाही ही कशासाठी रडते. आमच्या ओळखीचे एक काकू, त्यांनाही असा सारखा रडण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी मला फोन केला आणि त्या मला म्हणाल्या की माझ्यावरतीच लिहिलंय हे. त्यांना म्हटलं नाही हो तुमच्यावरती नाही लिहिलेलं. तर त्या म्हणाल्या की नाही माझे केस काही उगीच पांढरे झालेले नाहीयेत, तो माझ्यावरच लिहिलंय. त्यांना म्हटलंय मी हे अत्यंत एका खडूस आणि रागीट बाईवरती लिहिलंय, तुम्ही तशा आहात का? नाही. मग म्हणे मग बरोबर आहे, मग माझ्यावरती नसेल कदाचित. लोकांना खूप वाटतं असं की त्यांच्या, कारण ते रिलेट करतात. याचा अर्थ तुमचं पात्र त्यांच्या खूप जवळ जात आहे,
कथा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा सकस प्रकार आहे. कथा मुंबई 2026 मध्यंतरी असा एक उपक्रम झाला, ज्याच्यामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू अशा सगळ्या प्रकारचे कथाकार आले होते. तो अनुभव सांगा शेवटी. कथा मुंबई 2026 मध्ये किरण येल्ले, सुप्रसिद्ध लेखक, त्यांनी माझं नाव सुचवलं होतं की त्या व्याख्याता आहेत आणि ते सादर पण चांगलं करतात. आणि तो लघुकथांचाच उत्सव होता. लघुकथा, मुळात लघुकथा किंवा कविता, मला कुठलाही लेखन प्रकार हा असा यकिश्चित वाटत नाही. खरंच. तर कारण काय होतं माहितीये का, की उलट लघुकथा आणि कविता मला थोडं अवघड वाटतात लिहायला. याचं कारण असं आहे की एवढं मोठं सार तुम्हाला छोट्या कमी शब्दांमध्ये बसवायचा हा केवढा कठीण प्रकार आहे. बिलकुल. त्याच्यामुळे तो असा पदार्थ असणं वगैरे हे तर अशक्यच आहे. पण 2026 मुंबई त्या विद्यापीठामध्ये मी जेव्हा गेले, तर तुम्ही म्हणताय तसं की हिंदी, गुजराती, उर्दू आणि मराठी अशा 4 कथाकारांना त्यांनी बोलवलं होतं. साहित्य अकादमी प्राप्त सुद्धा कथालेखक तिथे होते. अरे वा. आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या, म्हणजे आपल्याला तेव्हा कळतं की आपला परिघ केवढा मोठा असायला हवा आणि आपण केवढ्याशा, म्हणजे किती कुपमंडूक आहोत आपण, याची जाणीव अशा ठिकाणी गेल्यानंतर होते. त्याच्यामुळे अशा ठिकाणी जायलाच हवं असं मला खूप त्याच्यानंतर वाटायला लागलं. आणि तिथे काही म्हणजे अगदी खूप वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या जाती धर्मावरती गोष्टी लिहिलेले लोक सुद्धा तिथे होते आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी सादर केल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सूर्यबाला ह्या ज्या सुप्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत, शंकर दयाळजी, तर हे स्वतः तिथे होते. त्यांनी उद्घाटन केलं आणि दिवसभर ते पूर्ण सत्र ऐकत होते. तर आपल्या गोष्टी किंवा आपलं कथन अशा लोकांच्या समोर जाण्यासारखे परस्पर संवादाचा आनंद आहे. खूप छान, खूप छान आनंद आहे. असाच यापुढेही दरवळत राहो आणि तुमचा लेखन प्रवासही अधिकाधिक समृद्ध होत राहो, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.